पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सारंग आणि सावली त्यांच्या रूममध्ये असतात. त्यावेळेस सारंग सावलीला म्हणत असतो की आपल्या वेळेला तू टेन्शन नको घेऊ. त्यावेळेस सावली म्हणत असते की तिला समजत नसतं की कशाबद्दल बोलतो आहे. त्यावेळेस सारंग म्हणतो की आपल्याला ज्यावेळेस बाळ होईल त्यावेळेस तू टेन्शन नको घेऊस, म्हणजे होईलच ना आपल्याला बाळ. तेव्हा सावलीला असते आणि तिथून जात म्हणते काहीही जा तुमचं. तेव्हा सारंग तिला पकडतो आणि म्हणतो सांग ना सावली, कधी होईल आपल्याला बाळ. तेव्हा सावली खूपच लाजत असते. तर इकडे राजकुमार अमृताला म्हणत असतो की अमृता, यावेळेस तुला आई व्हायचं या. तिला मिठी मारत जरा रागानेच म्हणत असतो की तुला यावेळेस आई व्हायचंच या अमृता. तर त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला भेटते की अमृताच्या रूममध्ये सगळ्या 5ही जणी असतात आणि अमृता चेक करून आलेली असते. त्यावेळेस सावली तिला विचारते की वहिनी काय झालं. तेव्हा अमृता थोडीशी रडते आणि त्यानंतर म्हणते की पॉझिटिव्ह आहे. आणि हे ऐकल्यानंतर तिलोत्तमा आश्चर्यानेच म्हणते काय. आणि सावलीलाही खूपच आनंद झालेला असतो. तर ऐश्वर्याला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि तीही आश्चर्याने बघत असते. तर आता ही गोष्ट तिलोत्तमा सगळ्यांना बाहेर जाऊन सांगते आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. सगळेजण आनंद सेलिब्रेट करत असतात, परंतु ऐश्वर्या मात्र खूपच तिरस्कारात असते. तिला अजिबातच ही गोष्ट मान्य नसते.